मच्छीमार संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयापुढे 16 दिवसापासून उपोषण सुरू आहे। पाहूया स्पेशल वृत्तांत। जारेकोट मच्छीमार सहकारी संस्था जारेकोट तालुका धर्माबादच्या वतीने अनेक मागण्यासाठी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेले आहे। यामध्ये बऱ्याच प्रमाणात भोई समाजाच्या मागण्या असून राज्य सरकार याकडे लक्ष देत नाही, प्रशासनही लक्ष देत नसल्यामुळे मच्छीमार सहकारी संस्थांना जिल्हा परिषद कार्यालयापुढे उपोषणात बसावं लागले आहे। त्यामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या मागण्या केल्या असून आपण दिनांक 7/8/2024 रोजी अवगत करण्यात आलेल्या आमच्या न्यायिक मागण्यासाठी आपल्या कार्यालयासमोर 23/7/2024 पासून उपोषण साखळी करत आहेत। आमच्या प्रमुख मागण्याचे निवेदन संबंधित कार्यालयासमोर देण्यात आले, परंतु निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज 23 तारखेपासून आम्ही आपल्या कार्यालयापुढे उपोषण करत असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। यामध्ये राज्य सरकारने त्वरित किंवा जिल्हा प्रशासनाने त्वरित आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मच्छीमार संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मच्छीमार संघटनेचे अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था भारत प्रदेश अध्यक्ष तुकाराम वानखेडे, PM गलमपवाड, प्रदेश उपाध्यक्ष गजानन टोकलवाड, जिल्हा सचिव शंकरराव खंडागळे, जिल्हा अध्यक्ष महेश निलेवार, जिल्हा उपाध्यक्ष रवी निलेवार, उत्तर नांदेड सचिव या मान्यवरांनी उपोषणासाठी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार देऊन उपोषण सुरू केलेले आहे। त्वरित आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा उपोषण तीव्र करण्यात येईल असा इशाराही या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे। पाहूया स्पेशल। मच्छीमार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद नांदेड येथे आमरण उपोषण चालू आहे, तर काय सांगाल यावर? नांदेड जिल्हा परिषद समोर जे मच्छीमार समाज ज्याचे क्रियाशील मच्छीमार आंदोलन करत आहे, उपोषण करत आहे, याची शासन दरबारे दखल घेतली जात नाही याचा मी सर्वप्रथम निषेध करतो की शासनाच्या नियमाप्रमाणे बाहेरचे मच्छीमार आणून तुम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देतात आणि इथले स्थानिक मच्छीमारांना रोजगार करून उपलब्ध करून दिले जात नाही। त्यामुळे या कृतीचा मी जिल्हा परिषद प्रशासनाचा सर्व निषेध करतो आणि यांचं तात्काळ जे प्रश्न आहे ते निकाली काढा, नसता ह्या तुमच्या शासन प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, याची दखल तुम्ही घ्यावी। जारेकोट संस्थेचा माजी चेअरमन आहे गंगाधर नरसप्पा कन्नेवाड। बगर सभासद असलेला माणूस त्याला सहकार करत आहेत अधिकारी वर्ग, हे त्याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करून दंड भरण्यात यावा आणि त्याच्यावर कमीत कमी 70 लाखाचा दंड वसूल करण्यात यावं, ही नम्र विनंती। उपोषण चालू आहे, शासनाने कुठलीही दखल घेतली नाही, या काय विचारायचं? मी तुकाराम वानखेडे, अखिल भारतीय भोई समाजाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष असून आणि मराठवाड्याचा 8 जिल्ह्याचा डायरेक्टर असून आम्ही पूर्ण मच्छीमारासाठी भोई समाजासाठी पूर्ण महाराष्ट्रभर मराठवाडाभर दौरा करत आहे। माझ्या जोडीला आपलं शफिक शेठ, रतन मेंढरे, शिरनाते साहेब, गल्लपवाड मामा, सगळे मच्छीमार आम्ही 4 दिवसापासून पूर्ण 8 जिल्ह्याचा दौरा करून आम्ही नांदेडला आलेलो आहे। आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये 40 ते 50 लाख मच्छीमार आणि भोई समाज आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये 3 ते 3.5 लाख भोई समाज आणि मच्छीमार आहे। 80 वर्षाच्या माणसाला कायदेशीर नियमानं 40 वर्षापासून मच्छीमार करून त्या माणसाला त्यांची 60-70 वर्षाची घरची बाई आणि आई त्यांना जर मच्छीमारासाठी उपोषणाला बसायचा वेळ येत असेल तर मग ही काय दशा आहे? आणि सरकारला मी काल मच्छी अधिकारी 8 जिल्ह्याच्या बॉसला भेटून आलो, त्यांना मला सांगितलं लातूरला की आम्ही तुमचे जे मराठवाड्याचे प्रश्न आहे मच्छीमाराचे ते सोडत आहे। माझी सरकारला विनंती आहे सरकारला की मच्छीमाराचे प्रश्न नियमानं, काऊन की आमचा जो मच्छीमार आहे हे नदीच्या काठाला राहणारा माणूस आहे, याला दिवसभर मच्छीमार करून संध्याकाळी त्याच्या पोरायचे पोटं स्वयंपाक करून पोटं भरता येतं। आमच्या लोकाला शेती घरदार काही नाही आणि आमच्या लोकांवर जर अधिकारी लोक हे जर 16 दिवसापासून उपोषणाला बसत आहे आणि एक अधिकारी भेटत नसेल तर पूर्ण महाराष्ट्रभर 50 ते 40 लाख मच्छीमार भोई समाज जमा करून आम्ही जसं जरंगे पाटलांना आंदोलन लावलं तसं आम्ही भोई समाज
जागृत तर झालो नव्हतो, पण आता जागृत होऊन हे महाराष्ट्रभर मोर्चा काढणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती आहे, देवेंद्र फडणवीस साहेब जो मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री, त्याला माझी भोई समाजाच्या नावाने विनंती आहे का की ते भोई समाजाच्या खूप प्रश्न सोडत्या मच्छी मारायचे भोई समाजापर त्याला विनंती आहे. तुमच्या माध्यमातून TV चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की आम्ही त्याला भोई समाजाचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी त्याला जे पत्र दिले लवकर आमची तारीख घ्यायची. 40 ते 50 लाख लोकांचं महाराष्ट्राच्या मच्छी मारायचं नांदेड जिल्ह्यातलं मच्छी मारायचे जर कामं झाले तर आमचा भोई समाज इमानदारीनं भाजपच्या शिंदे गटाच्या अजित पवारच्या मनापासून तुमच्या पाठीमागं राहून तुमचे आमदार बरेचसे आमदार आम्ही निवडून आणू अशी गवाही देतो. आणि हे नांदेडमध्ये आमचे हे जे लोक 16 दिवसापासून बसलेले यांचं जर अधिकारी घेत नसेल तर मोर्चा काढून या अधिकाऱ्याला काय धडा दाखवायचा ह्यो आम्ही भोई समाज मच्छीमार पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवू. जय मच्छीमार, जय भोईराज, जय नांदेड.